आनंदावर आता विरजण पडणार आहे अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आनंदाचा शिधा योजनेवरनं आता टीका केलेली आहे। आनंदाचा शिधा सप्लायर आणि कंत्राटदारांचं पोट भरण्यासाठीच होता असा आरोपही वडेट्टीवारांनी केलेला आहे। शिंदेंनी सुरू केलेल्या योजना हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत असा दावा सुद्धा वडेट्टीवार यांनी केलाय। शिंदेंनी सुरू केलेला आनंदाचा शिधा ही योजना बंद होणार नसून यावर सोमवारी निर्णय होणार असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला देणारा त्या आनंदावर विरजणच आता येणार आहे। जे जे आणलेत एकनाथ शिंदेनी योजना त्या सर्व योजनांना कात्री लावण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रचंड कुरघोडी यातून दिसते आहे, हे स्पष्टपणे जाणवत आहे। कसाही आनंदाचा शिधा हा ठेकेदाराचा आणि सप्लायरचा पोट भरण्यासाठीच होता। त्यातून कमिशन खाण्याचं काम या ठिकाणी मंत्र्यापासून सगळ्यांनीच केलं। त्यातून काय फायदा मिळाला नाही, तसं बंद होण्याचा तो मार्ग नाहीच आहे। परंतु या पुरवणी मागण्यामध्ये आता सोमवारच्या अधिवेशनामध्ये याच्यावर निर्णय निश्चित होईल। एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे ती कायम चालू राहील। कदमाने जे काही स्टेटमेंट केले की 10 योजना त्याच्या अनुषंगाने चालू करता आल्या असत्या, हे बरोबर आहे। परंतु 10 योजनेच्या बरोबरीचा फायदा या सरकारला सुद्धा एका लाडक्या बहीण योजनेमुळे झालेला आहे, हे विसरता कामा नये। म्हणून ही जी काही सत्तांतर झालेले किंवा ही सत्ता ज्या पद्धतीने बहुमतात आलेली त्याचं कारण सुद्धा लाडकी बहीण योजना आहे, हे विरोधक सुद्धा मान्य करतात। म्हणून आम्ही या योजनेला कुठेही खंड पडू देणार नाही, बंद होऊ देणार नाही। आणि यानंतरची एक मोठी महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत। खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवला जाणार आहे। वन विभागाच्या जागेत खोक्या भोसलेनं घर बांधल्यानं ही कारवाई करण्यात येते। आताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवला जातोय। वन विभागाच्या जागेत त्यानं घर बांधल्यानं आता ही कारवाई वन विभागातर्फे केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।